सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राइब करा। राजकीय, कला, क्रीडा, साहित्य, शिक्षण, आरोग्य, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये। आपल्या स्वप्नातलं घर शांत, सुंदर आणि सुविधांनी परिपूर्ण ठिकाणी बांधायचं आहे का? मग आजच भेट द्या साई सृष्टी प्रॉपर्टीज निर्मित साई अंगण बंगलो प्लॉट प्रोजेक्ट शिवरी येथे। पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अगदी हाकेच्या अंतरावर। सेंट जोसेफ इंग्लिश मीडियम हायस्कूल अवघ्या 200 मीटरवर। महात्मा ज्योतिराव फुले विद्यालय आणि शंकरराव मोटरराव कामते विद्यालय फक्त 300 मीटर अंतरावर। बस स्टॉप व श्री क्षेत्र यमाई माता मंदिर अवघ्या 1 मिनिटाच्या अंतरावर। इथे मिळतात 2, 3 आणि 4 गुंठ्यांचे प्रशस्त बंगलो प्लॉट्स, ग्रामपंचायतचं पिण्याचं पाणी, विजेची सोय, अंतर्गत 18 फुटी रस्ता। आपल्या स्वप्नातील घर बांधण्यासाठी हीच योग्य वेळ आणि हेच योग्य ठिकाण। त्या मुद्द्याप्रमाणे एक सांगायचं, 5:30ला एक आपण ताब्याची ऑर्डर आपल्याला मिळाली होती चिंतामणी जोशींच्याकडून। तिसरी गोष्ट, आपल्या खात्यातच काही अधिकारी कामाला आहेत, त्यांचे नातलगे त्यांनी बऱ्याच रेकॉर्डमध्ये कागदपत्र आमची गायब केलेली, त्याचे पुरावे आमच्याकडे आहेत। परत तिसरी गोष्ट काय झाली, आयुक्तापासून गेले 1.5 वर्ष झालं ह्या आयुक्त कार्यालयापासून खालपर्यंत जी मानसिक त्रास देवस्थान आणि गुरु समाज आणि ट्रस्टीच्या लोकांना होत होता, त्यामध्ये तुमच्याकडे आज एवढा प्रक्षेप व्हायचं कारण असं आहे की ते म्हणले आता आमचं कुणी काय करू शकत नाही, याची ऑर्डर आमची होणारच आहे, म्हणून गावामध्ये वातावरण बिघडलं। आणि आता लोकांचं काय म्हणणं आहे की साहेबांना तुम्ही एक सांगा, जर उद्याच्याला असा काय प्रकार घडला तर कायमस्वरूपी गाव बंद होईल, अशा एक भूमिका लोकांची झाली। म्हणून आमदार साहेबांनी आणि ट्रस्टीने आता तुम्हाला एक सामोपचाराने सांगायसाठी आलं की बाबा असा काही प्रकार नाहीये, ह्याचं व्यवस्थितपणे, कारण ही मूळतः जागेवरती नावच त्याला देवस्थानचं आहे। आणि तिसरी गोष्ट, त्यातला एक मुद्दा आहे, ज्यावेळेस कुळ कायदा लागू व्हायचा होता त्यावेळेस 1940 साली ज्या माणसाचं जमीन करत होता तो इथून आपल्या सासवड मध्ये टकले होते। मी स्वतः पुजारी आहे। मी मंदिरामध्ये आमच्याकडे 3ही वेळेला देवाची पूजा होते आणि तीहीच देवाला गरम पाण्याने पूजा घातली जाते। मी साफसफाई करते, माझे मिस्टर असतात, माझे दीर असतात, आमचे सगळे भावकी तिथं मंदिरामध्ये उपलब्ध असते। जेवढे सणवार असतात तेवढे सणवार व्यवस्थित देवाचे पारंपरिक पद्धतीने आम्ही पार पाडतो, त्याच्यात 1ही रुपयाचं आम्हाला उत्पन्न नाहीये। आत्ताची जी जमीन आतापर्यंतच्या त्यांनी कसली, त्यांचं कुळ लावून घेतलं, माझी एवढीच विनंती आहे त्यांनी स्वखुशीने अजूनही आणून द्यावी, त्याच्याकरता देवाकरता भांडू नये कुणी कोणासाठी। ते पण ग्रामस्थ आहे, मी पण ग्रामस्थ आहे। आणि आतापर्यंतचा जो आम्हालाही मानसिक त्रास झाला, त्यांनी सरळ स्वतः सढळ हाताने मागच्या हिशोबाची मदत करावी, ती देवासाठीच राहणारी, 60 वर्षाची मागची, ती कोणासाठी कोणी कोणाच्या नावावर करणार नाहीये। धन्यवाद, एवढेच माझी शब्द। पूर्वीच्या काळी म्हणजे त्याच्यामध्ये इतिहास सगळा दिलेला आहे। छत्रपती महाराजांच्या काळामध्ये हे गुरव समाजाला देवाची देखभाल आणि करण्यासाठी जागा दिली, त्याचा इतिहास सगळा आहे। मधल्या काळामध्ये 1965ला
त्या ठिकाणी निर्णय झाला होता महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाचा की ही जागा आहे ना पूर्व देवस्थानची जागा आहे, ती देवस्थानची जागा काही देवस्थानला परत देऊ नये, म्हणजे देवस्थानला परत द्यावी आणि कुळाला त्याच्यावर कूळ लागू होत नाही म्हणून. आणि त्याचा फेरफार पण तसा झाला होता. परंतु मधल्या काळामध्ये काय झालं की देवस्थानच्या माध्यमातून किंवा आपले जे हे गुरव समाजाच्या माध्यमातून त्याच्याबाबतचा फॉलोअप झाला नाही आणि त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने ते प्रदर्शन घेतलं गेलेलं आहे. तर आमचं सगळ्यांचं मागणी काय, आज काय झालं ग्रामस्थांचा प्रचंड रोष याच्यावरती आपल्याकडे हिअरिंग पण चालू होतं. हा विषय आला नसता. विषय यायचं कारण असं आहे की 32 अंतर्गत ही जागा पूर्णपणे त्यांच्या मालकीत व्हावी म्हणूनसाठी आता त्यांनी अर्ज दाखल केला. तो चुकीच्या पद्धतीने केला गेला. तो प्रांतांच्याकडे आला, प्रांतांच्याकडून आपल्याकडे परत फेरचौकशीसाठी आला. आमचं सगळ्यांचं मत असंच आहे की तुम्ही पूर्वीच्या काळी कुळ राहिला, आज तुम्ही मालक व्हायला निघाले देवस्थानचे. देवस्थानचा मालक कोणी होऊ शकत नाही. देवस्थान हे गावाचं आहे, देवाचं आहे आणि त्याच्याबरोबर जो गुरव समाज हो कायमस्वरूपी देवस्थानच्या मंदिराची देखभाल त्या ठिकाणी करतो. त्यांचा पहिला अधिकार हा त्या जमिनीवरती आहे देवाच्या नंतर, देवस्थानच्या नंतर. आणि तसं सरकारने कायदाही केलेला आहे. त्यामुळे काय झालं की रोष प्रचंड प्रमाणामध्ये वाढला आणि थोडक्यात म्हणजे ना सर की टेक्निकल बेसिसवरती आणि प्रशासकीय लेवलवरती ह्या गोष्टी आणि ह्या प्रक्रियेतनं एवढ्या प्रचंड प्रमाणामध्ये वाढवल्या गेल्या. म्हणजे आपल्यापर्यंत येणं, त्याला 32 लावणं, त्याची चौकशी करणं, त्वरेने त्याच्याबाबतचा निर्णय घेणं, तारखा लगेच पडणं, ऐकून न घेणं, ह्याच्यामुळे काय झालं की गावातला जो सर्वसामान्य माणूस आहे हा देवस्थानमध्ये एकूण 55 ट्रस्टी आहेत. म्हणजे आजपर्यंत आम्ही ट्रस्टींना जरी म्हटलं तरी 55 ट्रस्टी आहेत. प्रत्येक समाजाचा, प्रत्येक भावकीतल्या पेट्यातला हा ट्रस्टी आहे. आणि ट्रस्टींचं काम आहे ना आमचं काम फक्त देवस्थानची देखभाल करणं, यात्रा जत्रा त्याच्या ठिकाणी आम्ही सगळं नियोजन करत असतो. गावाच्या मंदिराची जी देखभाल आहे म्हणजे देवस्थानच्या मंदिराची देखभाल ही गुरव समाज करत असतो. अशाप्रमाणे साधर्म्याने ही आपली जी हिंदू धर्माची वंश परंपरा आहे ती सातत्याने चालवली जाते. आज जर ह्याच्यावरती अशा प्रकारे अतिक्रमण येतील तर आम्ही 2च निवेदन आपल्याला दिलेले. एक त्याच्यामध्ये की 1965 जो निर्णय झाला आणि त्याच्यामध्ये ह्या देवस्थानावरती कूळ लागत नाही असं फेरफार पण आलं. त्याप्रमाणे ते सदर्व नाव कमी व्हावं. उद्या कोणी आहे ना देवस्थानावर क्लेम करू नये. आणि दुसरी म्हणजे सर आहे ना की त्या जागेची मोजणी करावी. सरकारी मोजणीसाठी आम्ही आज ऍप्लिकेशन करतोय आपल्या माध्यमातून. आपण आज तालुक्याचे प्रमुख आहात तहसीलदार म्हणून आपणही मोजणी अधिकाऱ्यांना सांगावं जेणेकरून ना ग्रामस्थांचा रोष त्याच्यावरती ओढवणार नाही. हे देवस्थानची सगळ्यांची मागणी आहे आणि याच्यामध्ये सर्व जण आहेत ना सर शांततेच्या मार्गाने आणि सगळ्यांची भावना बिलकुल नाहीये. परंतु आज काय झालं माहितीये का, लोक एकमेकांची जमीन बळकवतात, भावाच्या बाबतीत हे करतात. पण आज देवस्थानच्या बाबतीत जर असं होत असलं तर ते पूर्णपणे रिॲक्ट व्हायला लागले समाज माणसामध्ये. त्या केसमध्ये मला वाटतं गुरव समाज आहे आणि जे कुळ आहेत टकले परिवार ते पार्टी आहेत. परंतु मूळतः ह्या जमिनीचे मालक जे आहे ते देवस्थान आहे, देव आहेत. भैरवनाथ देवस्थान हे त्या ठिकाणी मालक आहेत. त्यामुळे ते पण पार्टी आहेत. पण त्यांनाही पार्टी करावं. आणि त्याच्यामध्ये सर काय झालं की अध्यक्ष उपाध्यक्ष आणि ही जी कमिटी आहे त्याचं देखरेख करते सर. आम्ही कधी ना ह्याच्यामध्ये हस्तक्षेप केला नाही. कारण देवस्थान ट्रस्टला कधी आम्हाला देवाची सेवा करायची त्याच्यासाठी ग्रामस्थातला प्रत्येक परिवार आज देवाला पाया पडायला जाताना सुद्धा कुलधर्म कुलाचारण सगळ्या गोष्टी पाळणारी मंडळी होतात. त्यामुळे मोजणीचा विषय जो आहे मोजणीचा अर्ज आम्ही रिस्टर देतो. आपल्याला विनंती काय करायची आहे, आपल्याकडे एक प्रोसिजर आहे ऑनलाईन मोजणीची. परंतु काय होतं काही वेळेस ना सर जसं आपण विमानतळाच्या बाबतीत किंवा इतर बाबतीमध्ये प्राधान्यक्रमाने घेतो जनक्षोभ वाढू नये म्हणून, तसं आमची विनंती काय की हे काही लिगली व्हावं. आमचं कुणाचंही मत नाही की प्रायव्हेट मोजणी व्हावी म्हणून, लिगल पद्धतीने व्हावी एवढंच मत आहे.
बाकी तुमचे डॉक्युमेंटेशन तुम्ही त्या केसला जोडा किंवा ज्युडिशियल मॅटरमध्ये कुठलाही माणूस तुम्हाला कमेंट नाही करू आणि शकत. आम्ही आपल्याला आहे ना त्याप्रमाणे रीतसर आहे ना आपण जसं म्हटलं तर विधी तज्ञांची आम्ही देवस्थानच्या वतीने माहिती घेऊ, गुरव समाजाने दिलेले आहेत त्यांचे ॲडव्होकेट, देवस्थान पण ॲडव्होकेट देतील आणि त्याप्रमाणे आपल्याला सविस्तर माहिती आम्ही त्या ठिकाणी देतो. केस सबमिट करा. इकडे सर, इकडे सर, सर इकडे, सर इकडे. सर ओके सर, थँक्यू.